आणि मुळामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 17 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विधान परिषदेसाठीच्या निवडणुका होत आहेत आणि या 17च्या 17 जागेवरती महायुती म्हणून मान्य देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील आणि सुनीत्रा वहिनी असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही लढतोय। त्यामुळे पुण्याची सुद्धा जागा ही महायुती म्हणूनच लढली जाणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु या ठिकाणी नाही। राज्यातल्या सर्व जागा या महायुती पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढतोय आणि आम्हाला विश्वास आहे एकूण सगळं संख्याबळ पाहता सगळ्याच्या सगळ्या जागा या राज्यातल्या महायुती निश्चितपणे जिंकेल। तुम्ही आता जो प्रश्न विचारला की प्रदीप कंदे यांनी फॉर्म भरलाय, भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी मान्य देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठलाही किंतु परंतु ठेवू नका आणि तुम्हाला विश्वास देतो आम्ही सगळे मिळून, सगळे आमच्या निलमताई आहेत, वळसे साहेब आहेत, मागे जयदादा, सगळे मिळून आम्ही सांगतो की आम्हाला अजिबात चिंता कुठल्याही जागेच्या बद्दल 17 जागाबद्दल त्यात पुण्याची जागा तर मी तुम्हाला सांगतो एकतर्फी निवडणूक होईल आणि एकतर्फी आमचा विजय नक्की आहे। 5 अर्ज झाले हा ठीक आहे, आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना। आज ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला महायुती म्हणून आली होती, त्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवार द्यायचा हा त्यांचा प्रश्न होता। त्यामुळे आता त्यांनी जो उमेदवार दिला तो महायुतीचा उमेदवार आहे। त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून विक्रम काकडे हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे मिळून 100% एक मत तुम्हाला सांगतो, एक मतानं एक दिलानं काम करू आणि मोठ्या फरकानं एकतर्फी विजय आम्ही नक्की मिळू।